नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्नार्थी IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण विज्ञान सिरीजमध्ये चालू असणारे PYQ घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण 2024च्या एक्झाम मध्ये जेवढे काही सायन्सचे PYQ आहेत तेवढे सर्व आपण घेणार आहोत. मग 2024च्या PYQ मध्ये आपल्याकडे जे काही सायन्सचे PYQ आहेत, मग त्यामध्ये असणारे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सर्व आता आपण डीप मध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे, या लेक्चरमध्ये आपण सर्व ऑप्शन बद्दल डिस्कशन करणार आहोत. मग लक्षात घ्या, जरी आपला आन्सर एक ऑप्शनचं असेल तरी पण बाकीचे तीनही ऑप्शन आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत, कारण त्या तीन ऑप्शन वरती सुद्धा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. मग जो आपला पहिला क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे पहा, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे. मग आता इथे आपल्याला 4 वाक्य दिलेले आहेत, त्याचं चुकीचं सेंटेन्स ओळखायचं आहे. मग पहिलं वाक्य काय आहे की आपल्याकडे अणुकेंद्रक हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनने बनलेले असते. मग आता मित्रांनो, पहिल्या वाक्यावरून आपल्याला एक समजतं की आपला हा क्वेश्चन कशाच्या रिगार्डिंग आहे, तर हा अणुकेंद्रकाच्या रिगार्डिंग आहे. म्हणजे आपल्याला अणुकेंद्रकाची थेरी माहित असायला हवी. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, सायन्स मध्ये असणारे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कन्सेप्ट क्लॅरिटी असणं गरजेचंच आहे, कारण कन्सेप्ट शिवाय प्रश्न सुटत नाही. मग लक्षात घ्या, जर आपण अणुकेंद्रकाचा विचार केला, समजा हे आपल्याकडे अणुकेंद्रक आहे. आता या अणुकेंद्रकाच्या आतमध्ये मित्रांनो काय असतं, आपल्याकडे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो. त्यातला जो प्रोटॉन आहे त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि जो न्यूट्रॉन आहे त्यांच्यावरती कोणताही चार्ज नसतो. त्याचबरोबर अणुकेंद्रकाचं जे ऑर्बिट आहे त्या ऑर्बिट मध्ये कोण फिरत असतात, आपल्याकडे इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉनवरती कोणता चार्ज असतो, तर आपल्याकडे असणार मायनस चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज. म्हणजेच आता ही पूर्ण थेरी कुणाबद्दल झाली, तर अणुकेंद्रकाबद्दल झाली. मग आता पहा बरं, पहिलं सेंटेन्स काय म्हटलंय, अणुकेंद्रक हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनने बनलेले असतात. आताच आपण पाहिलं यांच्यामध्ये काय आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. म्हणजे हे वाक्य काय झालं आपल्याकडे, बरोबर. आपल्याला काय शोधायचं मित्रांनो, चुकीचं. सेकंड मध्ये काय म्हटले पहा, प्रोटॉनवरती धनभार असतो. धनभार म्हणजे कोणता चार्ज असणार, पॉझिटिव्ह चार्ज असतो. आताच आपण इथे शिकलो, प्रोटॉन आहे, चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे हे पण सेंटेन्स काय झालं, बरोबर. थर्ड मध्ये काय म्हटले पहा, इलेक्ट्रॉनवरती ऋण भार असतो. म्हणजे इलेक्ट्रॉनवरती चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह. आताच आपण पाहिलं, ऑर्बिटमध्ये कोण आहे, इलेक्ट्रॉन. आणि इलेक्ट्रॉन काय चार्ज, कोणता चार्ज कॅरी करतो, तो मायनस चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज. मात्र लक्षात घ्या, म्हणजे हे वन वाक्य काय झालं आपल्याकडे, बरोबर झालं. ते शेवटी काय म्हटले त्यांनी की न्यूट्रॉनवरती धनभार असतो, म्हणजेच न्यूट्रॉन हा पॉझिटिव्ह चार्जचा असतो. तर मित्रांनो, आपण इथे पाहिलं होतं की न्यूट्रॉनवरती कोणताही चार्ज नसतो. म्हणजे हे वाक्य काय आहे आपल्याकडे, रॉंग आहे. आणि आपल्याला काय ओळखायचं आहे, चुकीचं. म्हणजे आपला आन्सर काय असणार, तर ऑप्शन 4. मग आता ऑप्शन 4 कुठे आहे आपल्याकडे, 4 नंबरला. म्हणून आपलं उत्तर काय असणार, 4 नंबरचं असणार. मग मित्रांनो, या प्रश्नावरून एक गोष्ट समजली की आपल्याला काय महत्वाची आहे, कन्सेप्ट. असेच आता आपण जेवढे प्रश्न पाहणार आहोत त्या सर्व प्रश्नांमध्ये आपल्याला काय महत्वाची असणार आहे, तर कन्सेप्ट महत्वाची असणार आहे. मग जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये काय विचारलंय पहा, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. मग आता लक्षात घ्या, हा जो स्टेटमेंट दिलेले आहेत, आता हे स्टेटमेंट कशाबद्दल दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलं आपल्याकडे की आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. आता मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला हा मराठी प्रश्न समजत नसेल तर त्याचबरोबर आपण इंग्लिश प्रश्न पण घेतलेला आहे. आता इंग्लिशमध्ये ते सेंटेन्स काय दिलेलं आहे पहा, फॉर द प्रोपोगेशन ऑफ साऊंड मीडियम इज नेसेसरी. म्हणजे आपल्याला जे आवाज आहे त्या आवाजाच्या प्रसारासाठी काय महत्वाचं आहे, मीडियम महत्वाचं आहे. मग आता आपल्याला माहित आहे की आपल्याकडे 3 मीडियम असतात, मीडियम म्हणजेच माध्यम. मग कोणकोणते माध्यम आहेत मित्रांनो, आपल्याकडे एक लिक्विड आहे, बरोबर. दुसरं आपल्याकडे सॉलिड मीडियम आहे, आणि थर्ड आपल्याकडे कोणतं मीडियम आहे, तर गॅसियस मीडियम आहे. मग ज्यावेळेस आपण ह्या 3 मीडियमचा विचार करतो तर ह्या 3 मीडियम मध्ये काही पार्टिकल्स असतात किंवा काही त्यांचे कण असतात. मग त्या पार्टिकल्स मध्ये ज्यावेळेस आवाज जातो त्यावेळेस ते कंपन पावतात मित्रांनो, आणि कंपन पावले की आवाज काय होतो, पुढे पुढे प्रसारित होतो. नेहमी लक्षात ठेवायचं, आवाज कधीही मोकळ्या जागेतनं जात नाही, म्हणजे एखाद्या पोकळीतनं जात नाही, कारण तो पुढे जाऊ शकत नाही. मग जर आवाजाला पुढे जायचं असेल किंवा जर आवाजाला प्रसार करायचा असेल तर त्याला कोणाची गरज आहे, त्याला असते मीडियमची गरज, म्हणजे माध्यमांची गरज. मग आपल्याकडे किती माध्यम आहेत, 3 माध्यम आहेत, लिक्विड पण आहे, सॉलिड पण आहे आणि गॅसियस पण आहे. मग ह्या सॉलिड, लिक्विड, गॅसियस मधून आवाज पुढे काय होतो, तर प्रसार होतो. म्हणजे आपल्याकडे पहिलं वाक्य काय आहे, तर बरोबर आहे. पण हेच जर आयोगाने इथे विचारलं असतं की आवाज हा मोकळ्या जागेतून वाहतो किंवा पोकळीतून वाहतो, तर आपलं तो वाक्य काय असतं, चुकीचं असतं. आता 2 नंबरला काय म्हटले पहा, आवाजाच्या वारंवारतेचा हर्ट्झ हे एकक आहे. तर आपल्याला माहित आहे की आवाजाची जी फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे जी वारंवारता आहे, ते आपण कशामध्ये काउंट करतो, तर आपण हर्ट्झ मध्ये काउंट करतो. म्हणजे हर्ट्झ हे त्याचं काय आहे, तर युनिट आहे. तर हे वाक्य पण काय आहे, बरोबर आहे. आपल्याला काय शोधायचं आहे मित्रांनो, सत्य किंवा असत्य. 3 नंबरला काय दिलंय पहा आपल्याकडे, आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी, म्हणजे जो आवाजाचा जोर आहे, तीव्रता म्हणजे काय, जोर मोजण्यासाठी आपण कोणतं युनिट वापरतो, डेसिबल. हे पण बरोबर आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला साऊंडची फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे, म्हणजे काय विचारलेली आहे, वारंवारता, त्यावेळेस आपण काय कशामध्ये काउंट करणार, हर्ट्झ मध्ये काउंट करणार. आणि ज्यावेळेस आपल्याला त्यांचा जोर विचारलाय, जोर म्हणजे काय, तीव्रता विचारलेली आहे,
त्यावेळेस आपण ती कशामध्ये काउंट करतो, डेसिबल मध्ये. म्हणजे हे पण सेंटेन्स काय आहे आपल्याकडे बरोबर आहे. मग लक्षात घ्या त्यातलं सेंटेन्स नंबर 2 आणि 3 हे एकदम सिंपल आहे, हे आपल्या एकदम कॉमन सेन्स वरती आहे. पण जे पहिलं वाक्य होतं मीडियम बद्दल म्हणजे माध्यमाबद्दल, तिथे आपल्याला कन्सेप्ट महत्वाची आहे. म्हणजेच कोणताही आवाज हा विदाऊट मीडियम फ्लो होऊ शकत नाही. जर आवाजाचा प्रसार करायचा असेल तर आपल्याला कुणाची गरज पडते, माध्यमांची. आणि किती माध्यम आहेत आपल्याकडे, 3, लिक्विड, सॉलिड आणि गॅसेस. सो हे तीनही वाक्य आपले कसे आहेत, बरोबर आहे. मग तीनही वाक्य बरोबर असणारा ऑप्शन कोणता आहे आपला, ऑप्शन नंबर 1. देन मित्रांनो पुढचा क्वेश्चन काय आहे पहा, खालीलपैकी कोणती तरंग लांबी पदार्थाच्या स्फटिक आंतररचना अभ्यासासाठी वापरतात. आता मित्रांनो लक्षात घ्या, इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, स्फटिक आंतररचना. स्फटिक आंतररचना म्हणजे कोणतं स्ट्रक्चर, तर आपलं क्रिस्टल स्ट्रक्चर विचारलेलं आहे. मग ज्यावेळेस आपण क्रिस्टल स्ट्रक्चरचा अभ्यास करतो किंवा स्टडी करतो त्यावेळेस आपण कोणती वेव्हलेंथ म्हणजे कोणती तरंग लांबी विचारतो, यावरती आपला हा प्रश्न आहे. मग मित्रांनो सिंपल आहे, आपला वेव्हलेंथ वरती क्वेश्चन आहे, बरोबर. जर क्वेश्चन हा वेव्हलेंथ वरती असेल तर त्या क्वेश्चन मध्ये जी काही वेव्हलेंथ असणार आहे ती एक स्पेसिफिक असणार आहे. मग स्पेसिफिक का, कारण इथे आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा स्टडी करायचा आहे, त्यांचा अभ्यास करायचा आहे. मग आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, पण 4 ऑप्शनच्या अगोदर आपला प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्रश्न वाचतो, प्रश्नाचं प्रॉपर अनालिसिस करतो, जवळपास 70% उत्तर आपल्या प्रश्नामध्येच भेटलेलं असतं आणि जे राहिलेले 30% उत्तर आहे मग ते आपल्या ऑप्शन मध्ये मिळतं. मग आता प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला, स्फटिक आंतररचना म्हणजेच कोणतं स्ट्रक्चर, तर क्रिस्टल स्ट्रक्चर. मग क्रिस्टल स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काय महत्वाची आहे, तरंग लांबी. मग इथे जवळपास आपल्याला 4 प्रकारच्या तरंग लांबी दिलेल्या आहेत. मग त्यातली कोणती तरंग लांबी ही आपल्याला याला सुटेबल आहे किंवा आपल्याला जो क्रिस्टलचा स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी प्रॉपर आहे. मग लक्षात ठेवायचं मित्रांनो, ज्यावेळेस आपण क्रिस्टलचा स्टडी करतो त्यावेळेस आपण एक्स-रे तरंग लांबी किंवा एक्स-रे वेव्हलेंथ वापरतो. मग जी काही आपल्याकडे क्ष किरण तरंग लांबी आहे किंवा जे काही आपल्याकडे एक्स-रे वेव्हलेंथ आहे, एक्स-रे वेव्हलेंथ किती असते, तर किती असते म्हणजे कुणासाठी, तर आपल्याकडे असणाऱ्या क्रिस्टल स्ट्रक्चरच्या स्टडीसाठी. मग ती किती असते, जवळपास ती असते 0.01 नॅनोमीटर टू 10 नॅनोमीटर. मित्रांनो हा नंबर लक्षात ठेवा, हा स्पेसिफिक आहे कुणासाठी, स्फटिक आंतररचना अभ्यासासाठी. म्हणजेच कुणासाठी, क्रिस्टल स्ट्रक्चर स्टडीसाठी. मग जर आपण यांचा विचार केला तर आपल्याकडे जो काही स्फटिक आंतररचना आहे म्हणजे जो काही क्रिस्टल स्ट्रक्चर आहे याच्या अभ्यासासाठी आपल्याला कुणाची गरज पडणार आहे, क्ष किरणाची. कारण क्ष किरणाची रेंज किती आहे याला प्रॉपर सुटेबल आहे. मग ही रेंज आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आपल्याकडे असणारे जे काही क्ष किरणाची तरंग लांबी आहे म्हणजे एक्स-रे वेव्हलेंथ आहे त्याची कन्सेप्ट माहित असायला हवी. जर आपण बाकीच्या ऑप्शनचा विचार केला तर बाकीचा ऑप्शन काय आहे पहा, इथे म्हटले आपल्याकडे अतिनील तरंग लांबी म्हणजे अल्ट्राव्हायलेट. मग मित्रांनो इथे शब्दच आहे अतिनील, म्हणजे रेंज कशी असणार, जास्त, म्हणजे जास्त तीव्रतेची तरंग लांबी आहे. त्यासाठी आपण काय वापरणार, अतिनील. पण आपल्याला इथे जास्त तीव्रता हवी आहे का, नाही, म्हणून आपण काय वापरला, आपण म्हणजे या क्वेश्चनच्या रिगार्डिंग म्हणून आपलं काय असणार, क्ष किरण असणार म्हणजे एक्स-रे. देन आपल्याकडे काय म्हटले, गॅमा तरंग लांबी. आता गॅमा तरंग लांबी याच्या अपोजिट असणार, ही कशी आहे, जास्त एकदम अतितीव्र, तर ही कशी असणार, कमी असणार. म्हणून आपल्याकडे गॅमा सुद्धा आन्सर नसणार. लक्षात घ्या आपल्याला मित्रांनो काय विचारले, स्फटिक आंतररचना विचारले आणि स्फटिक आंतररचनाचा स्टडी करण्यासाठी आपल्याला एक स्पेसिफिक वेव्हलेंथ आहे की ज्याची रेंज किती आहे आपल्याकडे, 0.1 नॅनोमीटर टू 10 नॅनोमीटर. मग एवढी लेंथ कुणाची असते किंवा एवढी रेंज कुणाची आहे, तर एकाचीच आहे. कुणाची आहे, क्ष किरणाची, म्हणजेच कुणाची आहे, एक्स-रे वेव्हलेंथची आहे. आणि जर आपण बाकीच्यांचा विचार केला तर यांची ही एक्स-रे खूप जास्त आहे आणि गॅमाची काय आहे, कमी आहे. मग आपल्याला मीडियम साईज बरोबर कुणाची सापडली, एक्स-रेची. म्हणून आपला आन्सर काय आहे, क्ष किरण. आणि जर आपण शेवटचं पाहिलं, शेवटचं कोणतं आहे आपल्याकडे, अवरक्त तरंग लांबी म्हणजेच इन्फ्रारेड वेव्हलेंथ. तर मित्रांनो इन्फ्रारेड वेव्हलेंथचं काम वेगळं आहे, ते एका विशिष्ट कामासाठी वापरलं जातात. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्याला रेणूंचा कंपनांचा अभ्यास करायचा असतो, लक्षात घ्या आयोगाने जर प्रश्न याच्यावरती विचारला तर यांच्यावरती पण विचारू शकतात. ज्यावेळेस आपल्याला रेणूंचा जे काही आपल्याकडे रेणूंचे पार्टिकल आहे त्या रेणूंची जी काही कंपनी आहे त्या कंपन्यांचा अभ्यास करायचा असेल तर आपण कोणती तरंग लांबी वापरतो, आपल्याकडे असणारी अवरक्त तरंग लांबी. मग लक्षात घ्या इथे आपण कशाचा अभ्यास करणार, तर जे काही आपल्याकडे रेणू आहे त्या रेणूंचा आपण कंपनांचा अभ्यास करणार. त्यासाठी आपल्याकडे अवरक्त, गॅमाची काय आहे, वेव्हलेंथ कमी आहे. आणि जो काही आपल्याकडे अतिनील आहे यांची काय आहे, अतिशय जास्त वेव्हलेंथ आहे. सो आपल्या या क्वेश्चनचा आन्सर काय झालं, एक्स-रे वेव्हलेंथ. देन पुढचा क्वेश्चन काय आहे पहा मित्रांनो, लिप ब्लाइट ऑफ फीट हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे प्रसारित होतो. आता हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. जर आपला पीवायक्यूचा अभ्यास चांगला असेल तर आपल्याला एक गोष्ट समजेल मित्रांनो की भरपूर वेळेस आयोगाने डिसीज वरती क्वेश्चन विचारलेले आहेत.
हा पण आपल्याकडे वन ऑफ द प्लांट डिसीज आहे की जो वनस्पतींना होणारा आजार आहे. मग इथे वनस्पतींचं नाव स्पेसिफिक दिलेलं आहे. कोणतं नाव दिलेलं आहे आपल्याकडे? वीट. मग आपल्याला माहित आहे की जो वीट आहे, वीटवरती कोणता डिसीज होतो? तर इथे कोणता डिसीज दिला त्यांनी? बुरशीचा आजार दिलेला आहे, म्हणजे बुरशीचा संसर्ग होतो. मग कोणत्या बुरशीचा संसर्ग होतो ते विचारलेलं आहे. मित्रांनो, क्वेश्चनचा आन्सर सिंपल आहे, पण केव्हा? ज्यावेळेस आपल्याला याची कन्सेप्ट माहित असेल तेव्हा. आता लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतो, प्रश्न महत्वाचा आहे. जर प्रश्न समजून घेतला की उत्तरापर्यंत पोहोचता येतं. आता लक्षात घ्या, जर प्रश्न व्यवस्थित वाचला तर प्रश्नामध्ये कुणाचा उल्लेख आहे मित्रांनो? लीप. लीप म्हणजे काय? पानं. मग याच्यावरून समजतं की हा जो गव्हांमध्ये होणारा आजार आहे किंवा वीटमध्ये होणारा जो बुरशीजन्य आजार आहे तो कुठे इन्फेक्ट होणार? तर त्यांच्या पानांवरती इन्फेक्ट होणार. लक्षात घ्या, कुठे इन्फेक्ट होणार? त्यांच्या पानांवरती इन्फेक्ट होणार. जर तो आजार त्यांच्या पानांवरती इन्फेक्ट होत असेल तर तो पानांमध्ये काहीतरी रिॲक्शन करतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण बुरशीचा विचार करतो तर इथे असणारी बुरशी कोणती आहे? तर आपल्याकडे असते अल्टरनेरिया ट्रिटिसी. लक्षात घ्या, कोणती आहे? अल्टरनेरिया ट्रिटिसिना. म्हणजे ज्यावेळेस आपण अल्टरनेरिया ट्रिटिसिनाचा विचार करतो तर ही काय करते? त्या ठिकाणी नेक्रॉसिस तयार करते. लक्षात घ्या, काय तयार करते? नेक्रॉसिस. आणि हे नेक्रॉसिस काय करतं? त्या पानामध्ये असणाऱ्या फोटोसिंथेसिसची कॅपॅसिटी कमी करतं. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. मग मित्रांनो, आपल्याला माहित आहे कोणत्याही झाडांमध्ये फोटोसिंथेसिस का गरजेचं असतं? कारण ते फोटोसिंथेसिस त्या झाडांसाठी स्वतःचं अन्न बनवत असतं. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात तिथून पुढे त्यांची वाढ होते आणि वाढ झाली म्हणजे त्यांचं काय वाढलं? उत्पन्न वाढलं. पण जर एखाद्या झाडामध्ये प्रकाश संश्लेषण होत नसेल तर त्यांचं उत्पन्न वाढणार आहे का? नाही. म्हणजे त्यांची वाढ होणार आहे का? नाही. मग हा आजार सेम तसंच आहे. मग आपल्याकडे जी बुरशी आहे, बुरशीचं नाव काय आहे? आपल्याकडे असणारे अल्टरनेरिया ट्रिटिसिना. ही काय करते? झाडांच्या पानावरती नेक्रॉसिस तयार करते. नेक्रॉसिसमुळे त्या झाडांचं काय कमी होतं मित्रांनो? प्रकाश संश्लेषण. लक्षात ठेवायचं, काय कमी होतं? प्रकाश संश्लेषण. म्हणजे फोटोसिंथेसिस कमी होतं. त्यामुळे त्या झाडांची किंवा त्या पिकाची वाढ काय होते? कमी होते किंवा वाढ खुंटते. म्हणजे पर्यायी उत्पन्न काय झालं? कमी झालं. मग लक्षात घ्या, असा आजार आपल्याला कुठे पाहायला मिळतो? वीटवरती म्हणजेच गव्हावरती पाहायला मिळतो. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर 2 असेल. देन पुढे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारले पहा. कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते? मित्रांनो, हा पीवायक्यू रिपीट झालेला आहे. यापूर्वी पण हा प्रश्न आलेला आहे. मात्र लक्षात घ्या, आपल्याला माहित आहे की उभयचरला आपण काय म्हणतो मित्रांनो? अँफिबियन म्हणतो. आता अँफिबियन म्हणजे काय? जे जे प्राणी किंवा जे वनस्पती, आता हा प्रश्न वनस्पतीबद्दल आहे. मग जे वनस्पती दोन ठिकाणी राहतात म्हणजे त्यांचं हॅबिटेट दोन ठिकाणी बिलॉंग करतं, त्यांना आपण काय म्हणणार? उभयचर म्हणणार. म्हणजे जे पाण्यात पण आहे आणि जमिनीवरती पण आहे. मग मित्रांनो, हा पण प्रश्न पूर्ण आपला कन्सेप्ट रिगार्डिंग आहे. यासाठी आपल्याला वनस्पतींचं वर्गीकरणाकडे जावं लागेल. ज्यावेळेस आपण वनस्पतींचं वर्गीकरण करतो मित्रांनो, ते आपण दोन ग्रुपमध्ये करतो. मग दोन ग्रुप कोणते आहेत? तर सगळ्यात पहिला आपल्याकडे आहे क्रिप्टोगॅम. लक्षात घ्या, कोणता आहे? क्रिप्टोगॅम. आणि दुसरा आपल्याकडे आहे फॅनोरोगॅम. मग जर आपण क्रिप्टोगॅम आणि फॅनोरोगॅमचा विचार केला तर क्रिप्टोगॅम मध्ये 3 प्रकार पडतात. मग 3 प्रकार कोणते? त्यातला पहिला असतो थॅलोफाइटा, दुसरा आहे आपल्याकडे असणारा ब्रायोफाइटा आणि तिसरा आहे आपल्याकडे असणारा टेरोडोफाइटा. मग मित्रांनो, जर आपण तिघांचाही विचार केला तर जो थॅलोफाइटा आहे, थॅलोफाइटा हा एकदम बेसिक प्लांट आहे. एकदम बेसिक प्लांट म्हणजे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला ऑर्गॅन डेव्हलपमेंट झालेला दिसत नाही. लक्षात घ्या, आपली कन्सेप्ट काय सांगते की थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा, टेरोडोफाइटा हे कुणाचे प्रकार आहेत? तर क्रिप्टोगॅमचे. मग क्रिप्टोगॅम कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? तर ही अबीजपत्री वनस्पती आहे. म्हणजे यांच्याकडे बिया नसतात, म्हणजे सीड नसतात. हेच जर आपण मित्रांनो फॅनोरोगॅम पाहिलं तर फॅनोरोगॅम ही बीजपत्री आहे, म्हणजे त्यांच्याकडे बिया असतात. मग त्यांचे पण 2 प्रकार पडतात. 2 प्रकार कोणते? त्यांचा पहिला प्रकार आहे मित्रांनो जिम्नोस्पर्म आणि दुसरा प्रकार आहे त्यांचा अँजिओस्पर्म. लक्षात घ्या, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म ह्या दोघांकडे बिया असतात म्हणून त्यांना बीजपत्री म्हणतात. म्हणजे आपण काय म्हणणार? फॅनोरोगॅम. आणि जो आपला क्रिप्टोगॅम आहे त्यांच्याकडे बिया नसतात म्हणून आपण यांना काय म्हणणार? अबीजपत्री. मग यांचे 3 प्रकार पाहिले आपण, थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा, टेरोडोफाइटा. आता आपल्याला यांचा विचार करायचा नाही. आता आपण फक्त कशाचा विचार करणार? क्रिप्टोगॅमचा. मग क्रिप्टोगॅमचा विचार केला तर ह्या तिघांमध्ये काय फरक असतो? लक्षात घ्या, जो थॅलोफाइटा आहे तो फक्त पाण्यामध्ये वाढतो. लक्षात घ्या, जो थॅलोफाइटा आहे तो फक्त पाण्यामध्ये वाढतो, म्हणजे तो झाला ॲक्वेटिक प्लांट. जो ब्रायोफाइटा आहे तो थॅलोफाइटाचं इव्होल्युशन असणार. लक्षात घ्या मित्रांनो, मी काय म्हणतोय, जो ब्रायोफाइटा आहे तो थॅलोफाइटाचं काय असणार? इव्होल्युशन असणार, म्हणजे पुढची स्टेज असणार. जर ती पुढची स्टेज असेल तर ती पाण्यासोबत कशामध्ये वाढणार? मातीमध्ये पण वाढणार. मग लक्षात घ्या, जो ब्रायोफाइटा आहे जर तो पाण्यासोबत मातीमध्ये पण वाढत असेल म्हणजे दोन ठिकाणी त्याचं अस्तित्व आहे किंवा दोन ठिकाणी त्याचा हॅबिटेट आहे, म्हणजे तो काय झाला? अँफिबियन झाला, म्हणजेच उभयचर झाला. म्हणून आपलं उत्तर काय असणार? तर ब्रायोफाइटा असणार. मग मित्रांनो, आपल्याला इथे भरपूर ऑप्शन दिलेत. टेरोडोफाइटा आहे,
अनावृत्तबीजी आहे, देन आवृत्तबीजी आहे, अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी म्हणजेच काय, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. म्हणजे आपण इथे सगळे ऑप्शन डिस्कस केलेले आहे. मात्र लक्षात घ्या, जर ब्रायोफायटाचा विचार केला तर ब्रायोफायटामध्ये कोणत्याही प्रकारचा ट्रू ऑर्गॅन नसतो. ट्रू ऑर्गॅन नसल्यामुळे ते आपल्याला दोनही ठिकाणी पाहायला मिळतात. मग त्यातलं जी जमीन आहे, जमिनीमध्ये ते त्यांची वाढ करतात आणि जी काही पाण्याची रिक्वायरमेंट आहे किंवा जी काही पाण्याची डिमांड आहे ती त्यांच्या प्रजनन संस्थेसाठी असतं. लक्षात घ्या, ब्रायोफायटा जरी अँफिबियन असेल तरी पण त्यांचे जे दोन कार्य आहे, म्हणजे मातीवरचं कार्य आणि पाण्यातलं कार्य वेगवेगळं आहे. त्यांना पाणी कशासाठी लागतं मित्रांनो, तर रिप्रोडक्शनसाठी म्हणजेच प्रजननासाठी लागतं. आणि त्यांच्याकडे जी मातीचा भाग आहे तो कशासाठी लागतो, तर तिथे त्यांना ग्रोथ अपियर करायची असते, म्हणजे त्यांची वाढ ही दोन्ही ठिकाणी झाली. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, अँफिबियन म्हणतो, म्हणजेच काय म्हणणार, उभयचर. मग आपल्याकडे जो उभयचर आहे तो कोण आहे, ब्रायोफायटा. सो आपला आन्सर काय आहे, ब्रायोफायटा. आणि जर आपल्याला आयोगाने असा प्रश्न विचारला की पूर्ण ॲक्वेटिक कोणता आहे की पूर्ण पाण्यामध्ये, तर कोण आहे आपल्याकडे असणार, थॅलोफायटा. मग थॅलोफायटाचे आपल्याला एक्झाम्पल पण विचारतात मित्रांनो, दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. एक कोणता आहे आपल्याकडे असणार, बुरशी. दुसरा कोणता आहे, अलगे. मित्रांनो आता एक विषय आपला बुरशीवरती येऊन गेला होता, पण जो मागचा क्वेश्चन पाहिजे, हा क्वेश्चन आहे आपल्याकडे बुरशीवरती. मग बुरशीचा प्रकार असेल हा काय झाला, थॅलोफायटा. हा काय झाला, थॅलोफायटा. मग बुरशी कधी वाढते, ज्यावेळेस बुरशीला त्याची सुटेबल कंडिशन भेटते. सुटेबल कंडिशन म्हणजे ओलावा भेटतो. ओलावा हा त्याला एकदम प्रॉपर ग्रोथ साठी एकदम सुटेबल असतो. जर एखाद्या बुरशीला ओलावा भेटला की त्याची वाढ काय होते, जास्त होते. मग इथे जो गव्हावरती पडलेला आजार आहे तो कशामुळे पडला, बुरशीमुळे. पण बुरशीला काय भेटला, ओलावा भेटला. ओलावा भेटला म्हणजेच मित्रांनो तो काय आहे, थॅलोफायटा. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं, कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. जर एक कन्सेप्ट समजली तर आपल्याला दोन्ही क्वेश्चन, म्हणजे हा क्वेश्चन आणि याच्या मागचा क्वेश्चन, दोनही क्वेश्चन सोडायला मदत होते. म्हणजेच मित्रांनो आपली जी काही कमांड आहे ती कशावरती असायला हवी, आपल्या कन्सेप्टवरती. देन पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला डीएनए बद्दल विचारलेला आहे. आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या प्रश्नासाठी आपल्याला डीएनए काय आहे मित्रांनो माहितच असायला हवं. आता लक्षात घ्या, आपण अगोदर चर्चा करूया डीएनए बद्दल आणि मग आपण या पॉइंटकडे जाऊयात. मित्रांनो डीएनए म्हणजे काय, डीएनए म्हणजे आपल्याकडे असणारं डबल हेलिकल स्ट्रक्चर. आता लक्षात घ्या, जे डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं ते कॉईल स्ट्रक्चर असतं. जर आपण त्याचा विचार केला तर या कॉईल स्ट्रक्चर मध्ये आपल्या बॉडीतली इन्फॉर्मेशन असते. अशा इन्फॉर्मेशनला काय म्हणतो मित्रांनो, आपण जेनेटिक कोड म्हणतो किंवा जेनेटिक कोडॉन म्हणतो. आणि हे जेनेटिक कोडॉन तिघांच्या ग्रुपमध्ये असतात. सो इट इज कॉल्ड एज ट्रिपलेट कोडॉन. मग लक्षात घ्या, असे जेनेटिक कोड आपल्या बॉडीमध्ये 4 आहेत. सो अशा 4 कोडला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओटाइड. लक्षात घ्या, काय म्हणतो आपण, न्यूक्लिओटाइड. मग न्यूक्लिओटाइड 4 कोणते आहेत, पहिला असतो ए फॉर ॲडिनाइन, दुसरा आहे टी फॉर थायमिन, देन तिसरा आहे जी फॉर गुआनाइन आणि चौथा आहे सी फॉर सायटोसिन. मग आता हे चौघे पण काय करतात, आपल्या बॉडीमध्ये इन्फॉर्मेशन रन करतात. मग इन्फॉर्मेशन रन करण्यासाठी ते बेस पेअर तयार करतात. त्या बेस पेअरला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर. लक्षात घ्या, त्यांना आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर. म्हणजेच आपल्याला हा पॉइंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो. आताचा जो प्रश्न होता तो सोडवण्यासाठी आपल्याला ही थेरी माहीतच असायला हवी. जर ही थेरी कळलेली असेल तरच आपण त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पहिला काय आहे, आपण काढलेला डीएनए. डीएनए कसा आहे, कॉईल आहे मित्रांनो. कसा आहे, कॉईल आहे. हा कॉईल कुठे आहे, एक मध्ये सेंट्रल ऍक्सिस आहे. त्या सेंट्रल ऍक्सिसच्या सराउंडिंग तो काय झालेला आहे, कॉईल झालेला आहे. देन पुढे आपण काय पाहतोय की यांच्यामध्ये जेनेटिक कोडॉन आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन आहे. कोणती इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन. कोणत्या फॉर्म मध्ये आहे, न्यूक्लिओटाइडच्या फॉर्म मध्ये आहे. न्यूक्लिओटाइड किती आहेत, 4 आहेत. पहिला कोणता आहे, ए, दुसरा आहे टी, तिसरा आहे जी, चौथा आहे सी. ए टी जी सी काय तयार करतात, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर. मग कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर कशी असते, तर ए ची बेस पेअर असते मित्रांनो टी. ए कोण होता, ॲडिनाइन. टी कोण आहे, थायमिन. आणि जो जी आहे, जी ची पेअर काय असणार, सी. जी कोण आहे आपल्याकडे, गुआनाइन. आणि सी कोण आहे, सायटोसिन. मग मित्रांनो आताच्या प्रश्नासाठी आपल्याला एवढाच डीएनए समजला तरी चालेल. ऍक्च्युअली डीएनए ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. प्रश्नाच्या रिगार्डिंग आपल्याला एवढीच थेरी माहिती असायला हवी. मग थेरी कोणती, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर. एचा कोण आहे, टी, आणि जीचा कोण आहे, सी. दुसरी थेरी कोणती लक्षात ठेवायची, डीएनए कसा आहे, कॉईल आहे, जो काही सेंट्रल ऍक्सिसच्या सराउंडिंगला. लक्षात घ्या, प्रश्नामध्ये काय सांगितले पहा, डीएनए संरचनेच्या अनुषंगाने खालील 4 विधानांपैकी 2 विधाने संयुक्तिक आहेत आणि त्या संयुक्तिक विधानांची आपल्याला काय करायची आहे, निवड करायची आहे. म्हणजे 2 विधाने जे करेक्ट आहेत ते आपल्याला इथे ओळखायचे आहे. मग आता मित्रांनो जर आपण हा प्रश्न पाहिला तर लक्षात घ्या, जर तुम्हाला हा प्रश्न कळत नसेल तर आपण याला इंग्लिश मध्ये पण पाहूयात. आता इंग्लिश मध्ये काय म्हटलंय पहा, डीएनए इज अ मेड अप ऑफ 2 लॉंग चेन. मग आता लक्षात घ्या, आताच आपण दाखवलं होतं ही कोणती चेन आहे आपल्याकडे,
लॉंग चेन आहे. समजा आपण हिला 1 नंबर देऊयात आणि हिला आपण 2 नंबर देऊयात, म्हणजे आपल्याला टोटल नंबर ऑफ चेन किती भेटला? 2. दोन्ही कशा आहेत? लॉंग आहेत. माझा आपण प्रश्नाकडे गेलो तर काय म्हटले पहा, 2 लॉंग चेन ऑफ न्यूक्लिओटाइड. शब्द काय वापरलाय? न्यूक्लिओटाइड. आताच आपण थेरीमध्ये पाहिला, न्यूक्लिओटाइड पासून बनलेला आहे. हे न्यूक्लिओटाइड कसे आहेत? कॉईल आहे. कुणाभोवती कॉईल आहेत? तर त्यांच्या सेंट्रल ऍक्सिस भोवती. आताच आपण डायग्राम मध्ये पाहिलं होतं. म्हणजे हे वाक्य मित्रांनो कसं आहे? बरोबर आहे. देन दुसऱ्या वाक्यामध्ये काय म्हटले पहा, डीएनए इज अ मेडअप ऑफ. डीएनए बनलेला आहे. कशापासून बनलेला आहे? 2 लॉंग चेन. पण वाक्य काय वापरले मित्रांनो, किंवा शब्द काय वापरलाय? न्यूक्लिओसाइड. लक्षात घ्या, वरचं वाक्य खालचं वाक्य दोन्ही वाक्य सेमच आहे, फक्त एक शब्द बदलला. इथे न्यूक्लिओटाइड म्हटले आणि इथे आपण काय म्हटलं? न्यूक्लिओसाइड. आणि आताच आपण थेरीमध्ये काय पाहिलं होतं मित्रांनो? न्यूक्लिओटाइड. सो आपल्याकडे जो वाक्य आहे, आपल्या इथे आपल्याला न्यूक्लिओसाइड आले, म्हणून हे वाक्य आपलं काय असणार? इनकरेक्ट, म्हणजे चुकीचं असणार. पुढे काय म्हटले पहा, द टू चेन्स आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. आता हे दोनही चेन्स कशा असणार आहे? कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी असल्यामुळे त्यांच्याकडे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर असतात. मग कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर काय असणार? ऍडेनिनची बेस पेअर काय असणार मित्रांनो? मी तुम्हाला आता सांगितलं होतं की ए ची बेस पेअर काय असते? टी असते. आणि जो जी आहे, जी ची बेस पेअर काय असते? सी. मग आता इथे ऍडेनिन आहे. सो ऍडेनिन हा नेहमी पेअर असतात. कुणासोबत? थायमिन सोबत. इथेच पाहिलं होतं. सो हे पण काय झालं आपल्याकडे? बरोबर. पुढे काय आहे? सायटोसिन हा कुणाशी पेअर असतात? कोणाची? इथे आपण पाहिलं होतं जी इज इक्वल टू सी. आपल्याकडे जी सी ए टी ह्या पेअर तयार करतात. म्हणजे हे पण वाक्य कसं आहे? तर बरोबर आहे. पुढे काय म्हटले पहा, टू चेन आर नॉट कॉम्प्लिमेंटरी. मित्रांनो शब्द काय वापरलाय पहा, नॉट कॉम्प्लिमेंटरी. पण आपण काय पाहतोय? कॉम्प्लिमेंटरी पाहतोय. नॉट कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर वेअर ऍडेनिन इज पेअर विथ युरासिल अँड सायटोसिन विथ गुआनाइन. मित्रांनो सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची, शब्द काय आला इथे? युरासिल. युरासिल हा आरएनए मध्ये असतो. आणि आपला प्रश्न कुणाबद्दल आहे मित्रांनो? डीएनए बद्दल. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, तुम्ही काय लक्षात ठेवायचंय किंवा काय चांगलं वाचायचं आहे? प्रश्न ज्यावेळेस आपण प्रश्नाला चांगल्या प्रकारे समजून घेतो, आपण बरोबर 70% उत्तरापर्यंत पोहोचलेलो असतो. प्रश्न डीएनए बद्दल आहे, इथे आपल्याला कन्फ्युज केलेला आहे. जर इथे आपण कन्फ्युज होत असेल तर आपल्याला कळलं पाहिजे की युरासिल हा कुणाचा भाग आहे? हा आरएनएचा भाग आहे. म्हणजे आपले दोनच वाक्य बरोबर आहे. कोणतं वाक्य? ए वाक्य बरोबर आहे आणि सी वाक्य बरोबर आहे. मग ए सी आता आपण या ऑप्शन मध्ये शोधणार, ते आपलं काय असणार? आन्सर असणार. हाच प्रश्न जर तुम्ही मराठीमध्ये वाचला तर मराठीमध्ये पण तीच माहिती आहे. ए आपला बरोबर असणार, सी आपला बरोबर असणार. देन आपला आन्सर काय असणार? ए आणि सी असणार. मग आता मित्रांनो पुढचा क्वेश्चन काय आहे पहा. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे? आपल्याला सायंटिस्टची थेरी विचारलेली आहे. मग सायंटिस्ट कोणता आहे? स्लेडेन आणि श्वान. स्लेडेन व श्वान यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? म्हणजे आपल्याला कोणतं विधान ओळखायचं आहे? योग्य विधान ओळखायचं आहे. मित्रांनो याही प्रश्नामध्ये प्रश्न नीट समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी कन्फ्युज केले. काय कन्फ्युज केले? त्यांनी आपल्याला सायंटिस्टचं नाव दिले. बरोबर. मग आपल्याला काय वाटतं की सायंटिस्ट आहे, मग सायंटिस्ट कमीत कमी शोध किती लावणार? एक शोध लावणार. आपण या अँगलने जातो किंवा आपण या दृष्टीने विचार करतो. पण मित्रांनो प्रश्न नीट वाचा. प्रश्नामध्ये जरी सायंटिस्टचं नाव असेल, त्यांनी पुढे काय म्हटले? पेशी सिद्धांत. कळत नसेल इंग्लिशमध्ये या. इंग्लिशमध्ये काय म्हटलंय? सेल थेरी. लक्षात घ्या, थेरी आहे. त्यावेळेस थेरी असते ना मित्रांनो, थेरी असताना आपला इथे जे भरपूर ऑप्शन असतात ना, ते थेरी बरोबर कम्पेअर करायचे. कम्पेअर का करायचे? कारण थेरी आहे ना, थेरी ही डीप असते. थेरी ही कशी असते? डीप असते. एकदम डीप नॉलेज असतं. म्हणजे हे चारही वाक्य थेरीमध्ये असणार की नाही ते आता आपल्याला पाहायचंय. मग आपण या सायंटिस्टकडे येणार. लक्षात घ्या, पहिलं वाक्य काय आहे आपल्याकडे? सर्व सेल एक किंवा अनेक पेशींनी बनलेले असतात. आपल्याला माहित आहे, आपण युनिसेलर किंवा मल्टीसेलर आणि पाहतो बरोबर, किंवा वर्गीकरण करतो. युनिसेलर, मल्टीसेलर म्हणजे एक पेशी आणि बहुपेशीय. मग त्यांनी पहिलं वाक्य काय म्हटलंय की सर्व सजीव एक किंवा अनेक पेशींनी म्हणजे एक पेशी किंवा बहुपेशींनी बनलेले असतात. मग हे वाक्य आपल्या सेल थेरीमध्ये असणार का? असणार ना, कारण सेल थेरी आहे. थेरी ही मोठी कॉन्सेप्ट आहे. लक्षात घ्या, कन्फ्युज व्हायचं नाही. सायंटिस्टचं नाव वाचलं की आपण कन्फ्युज होणार. आपल्याला वाटणार की एकच शोध लावला, पण तसं नाहीये. आपल्या पुढे काय म्हटलंय? पेशी सिद्धांत म्हटले, म्हणजे सेल थेरी म्हटलेली आहे. सो सेल थेरी कशी असणार आहे? डीप असणार आहे. मग पहिलं वाक्य काय आहे आपल्याकडे? सर्व सजीव एक किंवा अनेक पेशींनी बनलेले आहेत. सो हे सेल थेरी मध्ये असणार. म्हणजे हे वाक्य आपलं योग्य आहे. पुढे काय म्हटले पहा मित्रांनो, नवीन पेशी पूर्वी अस्तित्वात तयार झालेली असते. म्हणजेच इंग्लिशमध्ये वाचा काय म्हटले? न्यू सेल्स आर फॉर्म देअर प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे नवीन पेशी काय होते किंवा नवीन सेल काय होते? तयार होते. मग आपल्याला सेल थेरी दिलेली आहे. बरोबर. मग सेल थेरी असेल तर सेलची बद्दलच माहिती आहे. लक्षात घ्या, सेल थेरी म्हणजे पेशी सिद्धांतामध्ये पूर्ण माहिती असणार. कुणाबद्दल? पेशीबद्दल. मग दुसरं वाक्य सुद्धा कुणाबद्दल आहे? पेशीबद्दल. म्हणजे ते पण काय झालं आपल्याकडे? बरोबर झालं, म्हणजे योग्य झालं. तिसऱ्यामध्ये काय म्हटले पहा,
पेशीच्या रासायनिक रचना आणि चयापचय कार्यामध्ये मूलभूत समानता आहेत. आता हेच वाक्य इंग्लिशमध्ये पहा काय म्हटलंय, देर आर बेसिक सिमिलरिटीज इन केमिकल कंपोजिशन अँड मेटाबॉलिक फंक्शन ऑफ सेल. लक्षात घ्या मित्रांनो, ही माहिती किंवा हेही वाक्य कुणाबद्दल आहे, पेशीबद्दल आहे. पेशीबद्दल आहे, पण पेशीच्या कशाबद्दल आहे, तर त्यांच्याकडे असणाऱ्या चयापचय म्हणजे रिएक्शन बद्दल आहे. मग त्यांच्याकडे ज्या काही केमिकल स्ट्रक्चर आहे किंवा त्यांचे जे काही रिएक्शन आहे कुणाच्या, पेशींच्या, मग पेशीबद्दल माहिती आहे. म्हणजेच कोणती थेरी असणार, सेल थेरी. म्हणून हे पण वाक्य काय झालं, बरोबर झालं. मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका. आपण जर सायंटिस्टचं नाव वाचलं असतं, आपल्याला वाटलं असतं यातले सिमिलर शोध कोणते ओळखा आणि ते या सायंटिस्टला जोडून द्या, पण तसं नाहीये. पुढे काय शब्द वापरलाय, सेल थेरी म्हणजे पेशी सिद्धांत. मग पेशी सिद्धांत आहे म्हणजे डीप कन्सेप्ट आहे, म्हणजे आपल्याला सगळ्या वाक्यांचा नीट विचार करावाच लागणार. चौथं वाक्य काय आहे पहा, एखाद्या जीवाची क्रिया ही सामूहिक क्रियाकलाप आणि त्याच्या पेशीय संरचनेत परस्पर संवाद असतो. म्हणजे इंग्लिशमध्ये काय वाचले, इंग्लिशमध्ये काय आहे पहा, ऍक्टिव्हिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम इन कलेक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज अँड इंटरॅक्शन ऑफ इट्स सेल्युलर स्ट्रक्चर. सेल्युलर स्ट्रक्चर म्हटलंय म्हणजे पुन्हा कशाबद्दल आहे, तिथे असणाऱ्या पेशी संरचनेबद्दल आहे. म्हणजे पुन्हा कशाचा अभ्यास आहे, पेशीचा. मग सगळ्या पेशींचा अभ्यास कशामध्ये असणार, तर थेरीमध्ये असणार. मग ती थेरी कोणती, सेल थेरी. सो हे पण वाक्य काय असेल आपल्याकडे, बरोबर असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑल ऑफ दी अबव, म्हणजे सगळे बरोबर आहेत. मग मित्रांनो लक्षात घ्या, जर आपण प्रश्नच नीट वाचला नसता तर आपण ह्या प्रश्नापर्यंत किंवा ह्या ऑप्शनपर्यंत व्यवस्थित गेलो नसतो. म्हणजे आपल्याला हा एक शब्द आपल्याला उत्तरापर्यंत घेऊन जातोय, कोणता, पेशी सिद्धांत. पण एक शब्द असाही आहे की जो आपल्याला उत्तरात कन्फ्यूज करतोय, तो म्हणजे काय, सायंटिस्टचं नाव. मग लक्षात घ्या, सायंटिस्टने सेल थेरी दिलेली आहे, पण आपला विचार काय असतो किंवा आपला समज काय असतो, सायंटिस्ट आहे म्हणजे एक शोध असणार किंवा दोन शोध असणार, आपण त्यापुढे विचार करत नाही. पण इथे पेशी सिद्धांत किंवा सेल थेरी काय सांगते, डीप कन्सेप्ट. सो चारही ऑप्शन इथे आपल्याला वाचणं महत्वाचं आहे. आता मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे पहा, पुढच्या प्रश्नामध्ये त्यांनी असं विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणते प्राणी हे एका वर्गातील आहे. म्हणजे त्यांचं जे काही क्लासिफिकेशन असणार आहे ते सेम व्हरायटी मधून किंवा सेम क्लासमधून बिलॉंग होतात, असं आपल्याला त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे. मग मित्रांनो आता लक्षात घ्या, अशा प्रश्नांच्या वेळेस काय करायचं, आपल्याला हे सगळे अॅनिमल थोडेसे अननोन असतात, ठीक आहे. प्रत्येक वेळेस आयोग आपल्याला सोपा प्रश्न देऊ शकत नाही. मग लक्षात घ्या, आता हा जो प्रश्न आहे एवढ्या डीप लेवलचा आहे, म्हणजे आपल्या प्रत्येक अॅनिमल बद्दल माहिती असायलाच हवी, तरच आपण ह्या प्रश्नापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे हा प्रश्न थोडाशी हार्ड लेवलचा म्हटला तरीही चालेल. आता लक्षात घ्या, आता या प्रश्नामध्ये आपण काय करणार आहोत की असे प्राणी शोधणार आहोत की ज्या प्राण्यांमध्ये एकच वर्ग पाहायला भेटेल किंवा ते सेम बिलॉंग मध्ये पाहायला भेटतील, म्हणजे त्यांचा क्लास सेम असेल. मग मित्रांनो काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा हे प्राणी काय आहेत ते समजून घ्यायचं. जर यातले आपण हे पहिले 3 प्राणी पाहिले, मग पहिले 3 प्राणी कोणते, तर पहिला आहे टॉर्पेडो, दुसरा आहे प्रिस्टिस, तिसरा आहे हिप्पोकॅम्पस आणि चौथा आहे इचिथिओस्फिस. आता मित्रांनो जो इचिथिओस्फिस आहे तो आपल्याकडे अँफिबियन असतो. लक्षात घ्या, हा काय आहे, अँफिबियन, की ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणणार मित्रांनो, उभयचर. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, हा इथे आपल्याकडे जो असणारा इचिथिओपियस आहे हा कसा आहे, उभयचर. जे आपल्याकडे असणारा टॉर्पेडो आहे, प्रिस्टिस आहे आणि हिप्पोकॅम्पस आहे, हे आपल्याकडे माशांची व्हरायटी आहेत. लक्षात घ्या, कोणत्या व्हरायटी आहेत, माशांची. म्हणजे मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला समजली असेल, आता माशा आहेत म्हणजे आपल्याला कळतं की ते कुठे असणार, म्हणजे इथे नसणार, बरोबर. म्हणजे आपल्याकडे हा ऑप्शन काय झाला मित्रांनो, कट झाला. या खाली खाली पण पुन्हा कोण आलाय, तोच ऑप्शन आलाय, तो काय आहे, उभयचर. लगेच कट मारा, पुन्हा खाली या, खाली पुन्हा पण तोच ऑप्शन आलाय, तो कोण असा, पुन्हा उभयचर, त्यालाही काट मारा. आलो आपण उत्तरापर्यंत. काय उत्तर झालं आपल्याकडे, शेवटचं काय आहे, टॉर्पेडो काय आहे, माशा. क्रिस्टिस काय आहे, माशा. आपल्याकडे हिप्पोकॅम्पस काय आहे, माशा. आणि अॅनाबॉस काय आहे, ते आपल्याकडे सगळ्या काय आहे, माशांचा ग्रुप आहे. माशांचा ग्रुप म्हणजे एकच वर्ग आला, म्हणून आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 4. आता मित्रांनो हा क्वेश्चन यासाठी थोडा आपल्याला कळलं पाहिजे की कोणता प्राणी काय आहे. म्हणजे आपण एका ट्रिक वरून, कोणती ट्रिक, उभयचर. म्हणजेच उभयचर ओळखण्यासाठी आपला हा प्राणी काय आहे ते अगोदर आपल्याला माहित असायला हवं. आता पुढचा प्रश्न काय आहे पहा, पुढच्या प्रश्नामध्ये विचारले, हेरोईन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतींचा लॅटेक्स वापरला जातो. आता मित्रांनो हेरोईन आपल्याला माहित आहे काय, कोणत्या ते विचारलेलं आहे किंवा कोणत्या झाडाच्या लॅटेक्स पासून मिळतो ते विचारलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, आपले जे खसखसीचं झाड आहे हा वन लाइनर क्वेश्चन आहे, हेच आपलं उत्तर आहे. हे तुम्हालाही माहित आहे, एकदम सिंपल आहे. आपण भरपूर वेळा मूवी मध्ये वगैरे शब्द ऐकलेला असतो की हेरोईन कशापासून बनवतात, तर हेरोईन हे पॉपी प्लांट पासून बनवतात, म्हणजे खसखसीच्या झाडापासून बनवतात. पण आपल्याला बाकीचे 3 ऑप्शन सुद्धा मित्रांनो महत्वाचे आहेत. लक्षात घ्या, जर हा प्रश्न भरपूर लोकांना अननोन असू शकतो, जर अननोन असेल तर कसं सोडवायचं लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा बाजरा पहा,
मग आता बाजरा काय आहे मित्रांनो? बाजरी हे भरड धान्य आहे, बरोबर? भरड धान्य आहे. मग आपल्याकडे बाजरी, ज्वारी यांना आपण भरड धान्य म्हणतो. प्रश्न काय विचारलाय? हेरोईन विचारलाय. हेरोईन हे ड्रग्ज मध्ये येतं, सो हे याच्यामध्ये जाणार आहे का? नाही. म्हणजे बाजरा ऑप्शन गेला. पण बाजरा काय आहे? भरड धान्य. लक्षात राहू द्या, बाजरा काय आहे? भरड धान्य. देन पुढे आहे हेमेचे झाड. हेमेचे झाड कशासाठी वापरतात किंवा त्याला आपण हेम प्लांट सुद्धा म्हणतो? तुम्हाला मित्रांनो सगळ्यांना भांग माहित आहे. आपल्याकडे जी भांग असते ती भांग आपण कशापासून बनवतो? तर जे काही आपल्याकडे हेमचे झाड आहे किंवा जे हेम प्लांट आहे त्यापासून बनवतो. देन तिसरा ऑप्शन आहे आपल्याकडे कोकाचे झाड. मग मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना कोकीन माहित आहे. जे कोकीन असतं ते आपण कशापासून बनवणार? ह्या कोकाच्या प्लांट पासून. मग मित्रांनो सिंपल आहे. जर ह्या तिघांचं प्रोडक्शन वेगळं असेल तर राहिलेलं खसखसीचं प्लांट म्हणजे पोपी प्लांट काय बनवणार? हेरोईन. मग लक्षात घ्या, इथे आपण एकाच वेळी चारही ऑप्शन पाहिलेले आहेत. जरी आयोगाने नेक्स्ट टाइम याच्यावरती प्रश्न विचारला तर उत्तर कोकेन असेल, याच्यावरती प्रश्न विचारला तर उत्तर भांग असेल, आणि याच्यावरती प्रश्न विचारला तर हे काय आहे? आपल्याकडे भरड धान्य आहे. देन पुढचा प्रश्न काय आहे पहा. या प्रश्नाचं उत्तर काय असेल आपल्याकडे? पोपी प्लांट म्हणजेच खसखसीचे झाड. आता पुढचा प्रश्न पहा. पुढच्या प्रश्नामध्ये विचारले आपल्याला हात आणि पाय यांच्यातील हाड व सांधे यांच्यातील साधारण साम्य व्यक्त करण्यासाठी खालील जोड्या जोडा. तर लक्षात घ्या, हाही प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. सिंपल आहे, थोडासा कॉम्प्लिकेटेड, थोडासा विचार करण्यासारखा आहे. याचाही जर आपण प्रश्न नीट वाचला तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायला मदत होते. मग मित्रांनो कसं जायचं? तर लक्षात घ्या, पहिलं काय म्हटले? हात आणि पाय. मग यांच्यातील हाड आणि सांधे म्हटले. सांधे म्हणजे काय मित्रांनो? सांधे म्हणजे जॉईंट. लक्षात ठेवायचं, सांधे म्हणजे काय? जॉईंट. मग आपल्या बॉडीमध्ये जे काही जॉईंट आहे त्या जॉईंटला आपण काय म्हणतो? सांधे म्हणतो. मात्र लक्षात घ्या, एका बाजूला आपल्याला काय दिलेले आहे? माहिती दिलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला काय ओळखायचं आहे? तिथे असणारं जॉईंट ओळखायचं आहे. मग पहिला आहे आपल्याकडे खांदा सांधा म्हणजे शोल्डर जॉईंट. लक्षात घ्या, खांदा म्हणजे काय? आपला शोल्डर, आणि सांधा म्हणजे काय? जॉईंट. मग शोल्डर जॉईंट कशाला कनेक्टेड आहे ते आता आपल्याला ओळखायचं आहे. मग आपले दोन ऑर्गन दिलेले आहेत, हात आणि पाय. मग याचं साम्य कुठे आहे? आपल्याला काय ओळखायचं आहे? साम्य म्हणजे सिमिलरिटी ओळखायची आहे. मग जो खांदा साध्य आहे तो आपल्याकडे हिप सांधा असतो, म्हणजे जो आपल्याकडे हिप जॉईंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो? शोल्डर जॉईंट. मग लक्षात घ्या, याचा आन्सर काय असणार? हिप जॉईंट. मग देन सेकंड काय म्हटले पहा? ह्युमरस. ह्युमरस मित्रांनो आपल्या फिमरच्या रिगार्डिंग आहे, म्हणजे फिमरला सिमिलर आहे, म्हणजे ह्युमरसचं काय आन्सर असणार? फिमर. लक्षात घ्या, आता आपल्याला दोन ऑप्शन कळले. एचं काय आहे? 4. एचं 4 कुठे आहे? इथेच. लगेच कळते उत्तर हेच आहे. तरी पण आपण पूर्ण पाहूयात. ह्युमरस काय आहे? फिमर. म्हणजे बीचं 3 हवं. बीचं 3 कुठे आहे? इथे. मग आता देन देन म्हटलं कोपर. आता कोपर म्हणजे काय मित्रांनो? आपला एल्बो. कोपर म्हणजे काय? एल्बो. लक्षात घ्या, या प्रश्नाकडे, प्रश्नामध्ये काय म्हटलंय? हात. कोपर कुणाचा भाग आहे? हाताचा भाग आहे. मग लक्षात घ्या, हात आणि पाय दोघांचे तर साम्य विचारलं ना. लक्षात घ्या मित्रांनो, भरपूर वेळेस जर प्रश्न सुटत नसेल, अजून एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला. इथे काय म्हटलं? आपल्याकडे हात आणि पाय यांच्यातलं साम्य. मला एक सांगा, हातामध्ये जॉईंट आहे, बरोबर? मग जर हातामध्ये जॉईंट असेल तर जॉईंट कुठे आहे? कोपऱ्यामध्ये. आपल्या पायामध्ये पण जॉईंट आहे, कुठे आहे? गुडघ्यामध्ये. म्हणजे दोन्ही ठिकाणी काय आहे मित्रांनो? जॉईंट आहे. साम्य ओळखायचं ना, की हात कुठून फोल्ड होतो? तर कोपऱ्यामधून. पाय कुठून फोल्ड होतो? तर गुडघ्यामधून. सिंपल आहे. कोपर. कोपरला जोडा गुडघा. गुडघा कुणाचा भाग आहे? पायाचा. आणि कोपर कुणाचा भाग आहे? हाताचा. या दोघांमध्ये काय ओळखायचं आहे? साम्य. किती सिंपल आहे. एकदम सिंपल वेने आपण ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जातो. मग लक्षात घ्या, जर आपण या वेने गेलो तर आपल्याला लगेच कळतं की सीचं काय पाहिजे? 2 पाहिजे, म्हणजे आपण आलो 2 पर्यंत. मित्रांनो या प्रश्नामध्ये जर तुम्हाला ए बी माहित नसेल, सीचं काय आहे? 2. एकाच ठिकाणी 2 आहे. उत्तरापर्यंत पोहोचलो. कसं पोहोचलो? प्रश्नामार्फत. प्रश्न आपण चांगल्या प्रकारे समजून घेतला. कसा? हात आणि पाय यांच्यातील साम्य. मग हाताचा भाग कोपरा, पायाचा भाग गुडघा. साम्य आहे, जोडलं, उत्तरापर्यंत पोहोचलो. आणि शेवटचा कोणता आहे? आपल्याकडे असणार रेडिओ अलन. रेडिओ अलन काय आहे? टिबिओ फिब्युला आहे. सो आपला आन्सर काय असेल? ऑप्शन 1 असेल. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. फक्त एक काम करायचं, चांगल्या प्रकारे प्रश्न समजून घ्यायचा, कारण राज्यसेवेला वेळ भरपूर असतो, प्रश्न वाचायला वेळ भेटतो. प्रश्न चांगला समजला की उत्तरापर्यंत पोहोचायला मदत होते. पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? मित्रांनो याची प्रश्नामध्ये कन्सेप्टच आहे. आतापर्यंत आपण जेवढ्या प्रश्नाबद्दल चर्चा केली सगळ्या प्रश्नामध्ये कन्सेप्ट महत्वाचीच आहे. माझा प्रश्न काय आहे? मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाडे असतात. तर लक्षात घ्या, प्रश्न जर आपण इथे वाचला आणि जर इंग्लिश मध्ये वाचला तर दोघांमध्ये एक फरक जाणवतो. काय फरक आहे? इथे एक शब्द वापरलाय, कोणता? ऍडल्ट. लक्षात घ्या, शब्द काय वापरला? ऍडल्ट. द ऍडल्ट ह्युमन स्केलेटन कन्सिस्ट ऑफ 208 बोन्स. म्हणजेच प्रौढ माणसामध्ये, म्हणजे ऍडल्ट माणसामध्ये हाडे किती आहेत? 208 असं इथे यांनी म्हटलंय. पण ऍक्च्युअली ऍडल्ट व्यक्तीमध्ये हाडे किती असतात मित्रांनो? 206. लक्षात घ्या, किती असतात? 206. म्हणून हे वाक्य काय झालं? चुकीचं झालं. काय झालं? चुकीचं. पण आता मी थोडंसं अजून डीप मध्ये जाऊन तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, 2 प्रकारचे माणसं आपल्याकडे असतात.
समजा हे एक लहान मुलगा आहे, म्हणजे नवजात बाळ आहे की नवीनच जन्माला आलेला आहे, आणि हे आपल्याकडे एक प्रौढ व्यक्ती आहे. जर आपण ह्या प्रौढ व्यक्तीचा विचार केला ना, तर ह्या प्रौढ व्यक्तीमध्ये हाडे किती असतात मित्रांनो? 206 असतात, म्हणजे 206 असतात. आणि जर आपण ह्या नवजात बाळाचा विचार केला तर यांच्यामध्ये हाडे हे जवळपास 275 ते 300 पर्यंत असतात. लक्षात घ्या, आकडा लक्षात ठेवा, किती असतात? 275 ते 300. आता यावेळेस आयोगाने प्रौढ व्यक्ती विचारले, नेक्स्ट टाइम हे पण विचारू शकतो, त्यामुळे लक्षात असू द्या. 275 ते 300. मग हे काय प्रकार आहे? तर सिंपल आहे. ज्यावेळेस बाळ नवीन जन्माला येतं किंवा नवजात बाळाचा आपण विचार करतो, त्याच्यामध्ये लहान लहान हाडे असतात, आणि ज्यावेळेस त्या मुलाची वाढ होत जाते त्यावेळेस ते लहान हाडांचं कन्व्हर्जन कोणत्या हाडांमध्ये होतं? मोठ्या हाडांमध्ये होतं. आणि मोठ्या हाडांमध्ये झालं की त्या हाडांची संख्या किती होते मित्रांनो? तर 206 होते. म्हणून ऍडल्ट ह्युमन मध्ये हाडे किती असतं? 206. प्रश्नामध्ये 208 म्हटले, म्हणून हे वाक्य कसं झालं? तर चुकीचं झालं. सेकंड मध्ये काय म्हटले पहा, मणके आणि चेहऱ्यांची हाडे हे अनियमित हाडांची उदाहरणे आहेत. अनियमित म्हणजे कोणता शेप किंवा कोणता टाईप? तर इररेग्युलर टाईप. मित्रांनो, हे वाक्य बरोबर आहे. कसं बरोबर ते मी तुम्हाला समजून सांगतो, लक्षात घ्या. समजा हा माझा हात आहे, बरोबर. जर आपण ह्या हाताचा विचार केला तर हाताचा मसल इथून तर इथपर्यंत, लक्षात घ्या, इथून तर इथपर्यंत एक लांब मसल आहे किंवा एक लॉंग बोन आहे, बरोबर, म्हणजे एक लांब हाड आहे. मग काही ठिकाणी आपल्याकडे लांब हाड असतील, काही ठिकाणी आपल्याकडे शॉर्ट बोन असतील. मग शॉर्ट बोन किंवा लॉंग बोन किंवा काही ठिकाणी आपल्याकडे कॉम्प्लेक्स बोन असतील. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, ज्या ठिकाणी हाडांची साईज मोठी आहे किंवा ज्या ठिकाणी हाडांची साईज छोटी आहे, किंवा काही ठिकाणी आपल्याकडे चपटे हाड असतात, ज्याला आपण फ्लॅट बोन म्हणतो, ते आपल्याकडे कसे असतात? सिंपल असतात, बरोबर. सिंपल असल्यामुळे त्यांचा शेप रेग्युलर असतो. रेग्युलर म्हणजे काय मित्रांनो? इथून इथपर्यंत तुम्हाला रेग्युलर शेप पाहायला मिळतोय, बरोबर, एक नियमित आकार पाहायला मिळतो. पण जर आपण मनके आणि चेहऱ्याचा विचार केला तर कॉम्प्लेक्स आहे. लक्षात घ्या, मी काय म्हणतो, कसे आहे? कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्सला काय म्हणतो मित्रांनो? आपण जटिल म्हणतो. जर हे जटिल असतील तर यांचा शेप रेग्युलर असेल का? नाही. यांचा शेप कसा असतात? इरेग्युलर. आणि हे जर आपण आपले हात पाय पाहिले, लक्षात घ्या, आपण जर आपल्या हात पायांचा विचार केला, त्यांच्याकडे लॉंग बोन आहे किंवा शॉर्ट बोन आहे किंवा फ्लॅट बोन आहे. मग हे कसे आहेत? सिंपल आहेत, एकदम साधे आहेत. साधे असल्यामुळे यांच्याकडे रेग्युलर शेप पाहायला मिळतो. हे साधे नाही, हे कॉम्प्लेक्स आहे, जटिल आहे, म्हणून शेप कसा आहे? अनियमित म्हणजे इरेग्युलर आहे. म्हणून वाक्य बी हे बरोबर आहे आणि वाक्य ए हे कसं आहे? चुकीचं. मग लक्षात घ्या, इथे आपल्याला काय आन्सर हवं? बी आन्सर हवं. मग बी आन्सर कुठे आहे? तर ऑप्शन इथे आहे, ऑप्शन सेकंड मध्ये. म्हणून आपला आन्सर काय असेल? ओनली बी असेल. आता पुढे या, पुढच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय पहा, खालील विधाने विचारत घ्या. विधाने कशाबद्दल आहे? रासायनिक अभिक्रियेबद्दल आहे, म्हणजेच केमिकल रिएक्शन बद्दल आहे. म्हणजेच आपल्याला रेट ऑफ केमिकल रिएक्शन ओळखायचं आहे. मग मित्रांनो, आता इथे 4 वाक्य दिलेले आहेत, त्यातले 4 वाक्यांपैकी रेट ऑफ रिएक्शन म्हणजेच रासायनिक अभिक्रियांचा दर कशावरती डिपेंड आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मग पहिलं वाक्य काय आहे पहा, अभिक्रियकांचा दर हा सहतीच्या प्रमाणात बदलतो. आता लक्षात घ्या, भरपूर वेळेस आपल्याला मराठी कळत नसेल, लगेच इंग्लिशकडे जायचं. इंग्लिशमध्ये काय म्हटलंय पहा, द प्रपोर्शनल ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट म्हणजे काय? कोण आहे आपल्याकडे? अभिक्रियाकारक. जे काही अभिक्रियाकारक आहे त्यांच्या सहतीच्या, म्हणजे त्यांचं जे काही प्रपोर्शनल रेट आहे त्यानुसार रेट ऑफ रिएक्शन बदलतो. यस मित्रांनो, बरोबर आहे. जेवढे आपले रिएक्टंट आहे, रिएक्टंट नुसार जो केमिकल रिएक्शनचा रेट आहे तो काय होणार? चेंज होणार. समजा माझ्याकडे रिएक्टंट कमी आहे तर रिएक्शनचा रेट कमी असणार. समजा रिएक्टंट वाढले, रिएक्टंट म्हणजे जे रिएक्शन घडून आणतात, जे अभिक्रिया घडून आणतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा रिएक्टंट म्हणतात. मग जेवढे आपण रिएक्टंट ऍड करणार तेवढं स्पीड वाढणार, जेवढे आपण कमी ठेवणार तेवढं स्पीड कमी होणार. म्हणजे पहिलं वाक्य कसं आहे? तर बरोबर आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये काय म्हटले पहा, अभिक्रियकाची संख्या वाढवली की त्यांचा रेट कमी होतो, म्हणजे त्याचा वेग कमी होतो. याच्या अपोजिट आहे, पहिल्याच्या अपोजिट आहे. म्हणजे दुसरा काय झाला? चुकीचा झाला. कारण जेवढे रिएक्टंट जास्त तेवढा वेग वाढणार. तिसऱ्यामध्ये काय म्हटले पहा, तापमान वाढवली की रिएक्शनचा दर वाढतो. मित्रांनो, हे पण बरोबर आहे. कारण रिएक्शन हे नंबर ऑफ फॅक्टर वरती, तुमचा केमिस्ट्रीचा अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला माहित आहे, आपण ज्यावेळेस रिएक्शन सॉल्व्ह करतो त्यास काहीतरी वेगवेगळे चिन्ह दाखवतो. फॉर एक्झाम्पल, आपण एक असं चिन्ह दाखवतो पहा, हे असं एक सिम्बॉल असतं. हे सिम्बॉल काय डिनोट करतं? टेम्परेचर. उष्णता दाखवतं, बरोबर. जर हे उष्णता दाखवत असेल म्हणजे हीट दाखवत असेल तर याचा अर्थ आपल्याकडे जे बाह्य म्हणजे जे आउटसाइड पार्टिकल आहेत, फॉर एक्झाम्पल टेम्परेचर असेल, सनलाईट असेल, हे रिएक्शन साठी महत्वाचे असतात. म्हणून आपल्याकडे हे सी नंबरचं सेंटेन्स म्हणजे सी नंबरचं वाक्य कसं आहे? तर बरोबर आहे. तापमान वाढवले की रिएक्शनचा रेट पण काय होतो? वाढतो. आणि त्याच्या उलट काय विचारले पहा, 4 नंबरला, तापमान वाढवले की रिएक्शनचा दर कमी होतो. तर हे कसं आहे? चुकीचं. म्हणजेच उत्तर काय असणार? ए आणि सी. मग आता इथं आपल्याला काय शोधायचं आहे? ए आणि सी. सो पर्याय नंबर 3. देन पुढे चला, पुढे काय म्हटलंय पहा, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासीनीकरण.
आता मित्रांनो उदासीनीकरण म्हणजेच काय? उदासीन. उदासीन म्हणजे काय मित्रांनो? न्यूट्रल. लक्षात घ्या. प्रश्न नीट पाहून घ्या. न्यूट्रल आलाय. न्यूट्रल म्हणजे कुठेतरी रिलेशन कुणासोबत जाते मित्रांनो? पीएच बद्दल. लक्षात घ्या. मी पुन्हा सांगतो, कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. प्रश्नामध्ये उदासीन म्हटले म्हणजे न्यूट्रल म्हणजे संबंध कुठे जातोय? पीएच बद्दल. प्रश्न काय आहे? रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जे काही आपल्याकडे केमिकल फर्टिलायझर आहे, जर आपण त्याचा एक्सेसिव्ह यूज करत असेल तर शेत जमिनीमध्ये वाढलेल्या आम्लाचे, आम्ल म्हणजे काय मित्रांनो? ऍसिडिटी. लक्षात घ्या. आम्ल म्हणजे काय? ऍसिडिटी. मग जी काय ऍसिडिटी आहे त्याला आपल्याला काय करायचंय? न्यूट्रल करायचंय. मग त्यासाठी कोणतं रसायन वापरायचं किंवा कोणतं केमिकल वापरायचं? तुम्हाला प्रश्न समजला का? सिंपल आहे. शेती आहे. शेतीमध्ये आपण काय वापरले? रासायनिक खतं वापरले. त्यामुळे शेती कशी झाली? ऍसिडिक झाली. ऍसिडिक झाली म्हणजे काय झालं? तिच्यात आम्लाचं प्रमाण वाढलं. आता त्या शेत जमिनीला आपल्याला पुन्हा नॉर्मल करायचंय. नॉर्मल करायचं म्हणजे काय करायचं? न्यूट्रल करायचंय. मग त्यासाठी कोणतं रसायन वापरायचं हा प्रश्न आहे. उत्तर एकदम सोपं आहे. फक्त प्रश्न समजायला हवा. जर प्रश्न समजला असेल तर आता आपण ऑप्शनकडे जाऊयात. ऑप्शन मध्ये पहिलं म्हटले मित्रांनो पोटॅश. आता लक्षात घ्या पोटॅश काय आहे? तुम्ही सगळ्यांनी एक शब्द ऐकला असेल एनपीके. ऐकलंय का? हे शेतीसाठी महत्वाचे मॅक्रो न्यूट्रिएंट आहेत, नॉट मायक्रो. कोणते न्यूट्रिएंट आहे? मॅक्रो. मग जर हे मॅक्रो न्यूट्रिएंट असतील तर यातला के म्हणजे काय मित्रांनो? के म्हणजे पोटॅश. लक्षात घ्या. के म्हणजे काय? पोटॅश. मग पोटॅश आपण उदासीन करण्यासाठी वापरणार आहे का? नाही. पोटॅश हा वनस्पतीच्या वाढीसाठी वापरणार आहोत. त्याचा इथे काही संबंध आहे का? नाही. म्हणजे पोटॅशचा वापर आपण काय म्हणून करणार? खत म्हणून करणार. आपल्याला काय म्हणून करायचं इकडे? न्यूट्रल. तर इथे याचा काही संबंध नाही. म्हणजे हा ऑप्शन कट झाला. बी ऑप्शन कडे या. बी मध्ये म्हटले चुन्याची निवडी. आता चुन्याची निवडी काय असते ती आधी समजून घ्या. मित्रांनो चुन्याची निवडी म्हणजे त्याच्यामध्ये असतो आपल्याकडे असणारा जो काही सोडियम, सॉरी सोडियम नाही, जो काही आपल्याकडे आपल्या बोन मध्ये काय असतं? थांबा मित्रांनो. आपल्या बोन मध्ये जे असतं कॅल्शियम. आपल्या बोन मध्ये काय आहे? कॅल्शियम. म्हणजे काय? कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे. ते कशामध्ये आहे? चुन्याच्या निवडीमध्ये आहे. मग जर तो चुन्याच्या निवडीमध्ये असेल तर तो मित्रांनो अल्कली असतो. लक्षात घ्या. तो कसा असतो? अल्कली असतो. आणि आपली जमीन कशी झालेली आहे? आम्लाची झालेली आहे म्हणजे ऍसिडिक झालेली आहे. मग तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, आपल्याकडे जी पीएच ची रेंज असते ती किती असते? 0 to 7 आणि 7 to 14. मग मित्रांनो जे 0 to 7 आहे त्याला काय म्हणणार आपण? ऍसिडिक. आणि जे पुढे आहे 7 ते 14 त्याला काय म्हणतो मित्रांनो आपण? बेसिक. बरोबर. आणि जो न्यूट्रल. मग कशी करायची आहे? आता न्यूट्रल करायची आहे. जर जमीन न्यूट्रल करायची असेल तर सिंपल आहे. आपला पीएच त्या जमिनीचा आता कसा आहे? ऍसिडिक आहे. मग जर न्यूट्रल पर्यंत घेऊन जायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये ऍसिडिक केमिकल टाकून चालेल का? नाही. मग कोणतं केमिकल टाकावं लागेल? बेसिक केमिकल. बेसिक केमिकल कोणतं आहे मित्रांनो? चुन्याची निवडी आहे. म्हणजे आपण काय केलं? जमीन ऍसिडिक आहे त्यामध्ये बेसिक केमिकल टाकलं म्हणजे अल्कली केमिकल टाकलं. ऍसिडिक बेसिक प्लस काय तयार झालं आपल्याकडे? न्यूट्रल. समजलं का तुम्हाला? मग लक्षात घ्या. न्यूट्रल साठी आपण काय ऍड करणार? चुन्याची निवडी. चुन्याच्या निवडीमध्ये कोण आहे? तर आपल्याकडे असणारा हायड्रॉक्साईड आहे. कोणता हायड्रॉक्साईड आहे? तर आपल्याकडे जो हाडांमध्ये सापडतो म्हणजे कोणता? कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे. तो कसा आहे? अल्कली आहे. म्हणजेच आम्ल प्लस अल्कली आपल्याला काय भेटली? उदासीनता भेटली. आणि उदासीनतेसाठी आपण कोणता रसायन वापरणार? तर चुन्याची निवडी. पुढे काय आहे? मिल्क ऑफ मॅग्नेशियम. याला आपण मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणतो. आणि हा अमोनियम हायड्रॉक्साईड आहे. याचा वापर, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा वापर जमिनीसाठी केला जात नाही. म्हणजे जमिनीच्या संरक्षणासाठी केला जात नाही. आणि अमोनियम हायड्रॉक्साईड आहे त्याचाही वापर लक्षात घ्या. हा पण अल्कली आहे तरी पण याचा वापर आपण जमिनीच्या संरक्षणासाठी, हे जमिनीचं संरक्षण आहे. की जे ऍसिडिक झालेली माती आहे तिला आपण न्यूट्रल करतोय म्हणजे उदासीन करतो म्हणजे जमिनीला काय प्रोटेक्ट करतोय. हे केमिकल वापरत नाही. म्हणून प्रश्नाचं उत्तर काय आहे? चुन्याची निवडी. मित्रांनो हाच प्रश्न भूगोलसाठी सुद्धा महत्वाचा आहे. भूगोलमध्ये पण आपल्याला कृषीचा सिलेबस आहे, ऍग्रिकल्चरचा सिलेबस आहे किंवा मृदेचा सिलेबस आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण माती पाहतो, मातीचा पीएच पाहतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला चुन्याची निवडी महत्वाची आहे. किंवा कृषीमध्ये पण चुन्याची निवडी महत्वाची आहे. देन पुढचा प्रश्न पहा काय आहे? पुढच्या प्रश्नामध्ये विचारलंय खालीलपैकी कोणत्या धातूंच्या जोड्या त्यांच्या खनिजापासून वेगळं करण्यासाठी कोणती टेक्निक वापरतो आपण? सायनाइड जटिल आयनांचे द्रावण वापरतात. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? जे काय आपल्याकडे सायनाइड कॉम्प्लेक्स सोल्युशन आहे ते म्हणतो. मात्र मित्रांनो सायनाइड कॉम्प्लेक्स सोल्युशन काय ते आधी समजून घ्या. प्रश्न काय म्हटलंय? खालीलपैकी कोणत्या धातूंची त्यांच्या खनिजापासून वेगळे करण्यासाठी, म्हणजे एक खनिज आहे त्या खनिजातून धातू काय करायचा? आपल्याला वेगळा करायचा आहे. त्यासाठी टेक्निक कोणती आहे मित्रांनो? आपल्याकडे असणारे सायनाइड कॉम्प्लेक्स सोल्युशन आहे. एक सोल्युशन आहे त्या सोल्युशनचं नाव काय आहे? सायनाइड. एक कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल अवस्था आहे. त्या जटिल अवस्था आपलं खनिज आहे वेगळे करायचे. तर लक्षात घ्या
सायनाइड कॉम्प्लेक्स आहे. सोनं आणि चांदी या दोघांना वेगळे करण्यासाठी वापरतात. मग सोने आणि चांदीचे धातू कोणते आहेत आपल्याकडे? तर हे ऑप्शन नंबर 3 म्हणजे Au आणि Ag. हे सोने आणि चांदी ह्या धातूंना काय करतात? खनिजापासून वेगळे करतात. हा वन लाईनर क्वेश्चन आहे. देन मित्रांनो पुढचा क्वेश्चन काय आहे पहा. खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडतात? केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. अतिशय सोपा आहे. एक रिॲक्शन दिलेली आहे. आता मित्रांनो रिॲक्शन काय सांगते पहा. आता लक्षात घ्या. त्यासाठी आपण आधी ऑप्शन पर्याय वाचून घेऊ. काय आहे पर्यायामध्ये म्हटले उष्मादायी अभिक्रिया म्हणजे कोणता अभिक्रिया म्हटलंय? एक्झोथर्मिक रिॲक्शन. मित्रांनो एक एक पर्याय चांगला समजून घेऊया. मग उत्तराकडे जाऊ आपण. आता लक्षात घ्या दोन टाईपचे आपल्याकडे थर्मल रिॲक्शन असतात. एक असते एंडोथर्मिक आणि एक असते एक्झोथर्मिक. आता लक्षात घ्या एक्झोथर्मिक म्हणजे काय? त्यावेळेस या रिॲक्शन मधून किंवा या अभिक्रियामधून उष्णता बाहेर पडते. लक्षात घ्या उष्णता बाहेर पडते. उष्णता आपण या लेटरने दाखवतो. लक्षात घ्या काही मुलं कन्फ्युज झाले. इथे सेम लेटर आहे का? पण मित्रांनो ही उष्णता वापरली गेलेली आहे. ही उष्णता रिॲक्शन मध्ये काय झाली आहे? वापरली गेलेली आहे. आणि पर्याय काय आहे? एक्झो म्हणजे बाहेर. जर इथे आपण प्लस हीट दाखवलं असतं तर आपलं उत्तर काय आलं असतं? एक्झोथर्मिक. पण इथे प्लस हीट आपण दाखवलेली आहे का? नाही. म्हणजे अभिक्रिया ही नाही. मग लक्षात घ्या एक्झोथर्मिक कधी म्हणायचं? ज्यावेळेस रिॲक्शन मधून उष्णता बाहेर पडते पण इथे वापरली गेलेली आहे. आणि उष्णतेचं सिम्बॉल हे आहे. म्हणजे हा ऑप्शन आपला नाही. ऑप्शन ए तुम्हाला समजला. आता ऑप्शन बी मध्ये काय म्हटले पहा. विस्थापन अभिक्रिया त्यालाच आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. लक्षात घ्या याच्यामध्ये दोन टाईप असतात. डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट. आता विस्थापन होणे म्हणजे काय? ज्यावेळेस मॉलिक्यूल स्वतःची जागा बदलतात त्याला म्हणतात विस्थापन होणे. थोडक्यात सांगतो रिॲक्शन कशी असते. समजा माझ्याकडे दोन केमिकल मॉलिक्यूल आहे. एक आहे AB अधिक दुसरा आहे माझ्याकडे CD. जर ह्या दोघांची रिॲक्शन झाली तर मला असं काहीतरी रिझल्ट मिळतो AD प्लस BC. आता लक्षात घ्या मित्रांनो काय झालं रे? इथं A ला कोण जॉईंट आहे? B. पण इथे A ला कोण जॉईंट आहे? D. म्हणजे B ने त्याची जागा बदलली. तसंच इथे D ने पण काय केली? जागा बदलली. सॉरी C ने पण काय केली? जागा बदलली. इथे CD आहे पण इथे BC आहे. म्हणजे दोघांनी जागा बदलली. मग लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला असं पाहायला मिळतं ना म्हणजे जागा बदलणे म्हणजे त्यांचं काय झालं? विस्थापन झालं. मग अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार? विस्थापन अभिक्रिया. अशा प्रकारची रिॲक्शन दिसते का ही? अजिबात नाही. म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही. चारही ऑप्शन का सांगतोय? आयोगाने हे विचारले, पुढच्या वेळेस हे विचारतील, त्याच्या पुढच्या वेळेस हे विचारतील, तर आपल्याला ते यायलाच हवं. मग लक्षात घ्या उष्मादायी तुम्हाला समजलं. उष्मादायी म्हणजे उष्णता बाहेर पडते आहे ते आपण ह्या एरोने दाखवतो. विस्थापन म्हणजे काही जागा बदलली ह्या टाईपची रिॲक्शन आहे. आता इथे दोन मॉलिक्युलनी जागा बदलली सो इट इज कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट. जर एकाने जागा बदलली असती तर आपण तिला फक्त काय म्हटलं असतं? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया. देन तिसऱ्यामध्ये काय म्हटले पहा डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे मित्रांनो अपघटन अभिक्रिया. अपघटन म्हणजे काही सिंपल तुम्हाला सांगतो. समजा माझ्याकडे मॉलिक्युल आहे ABC आणि जर मी यांना काहीतरी रिॲक्शन केली समजा मी ABC ला उष्णता दिली म्हणजे काय? इथे मी एरो दाखवायचा उष्णतेचा म्हणजे ते एंडोथर्मिक झालं. तर मला काय भेटणार मित्रांनो? A वेगळा भेटणार, B वेगळा भेटणार, C वेगळा भेटणार. जर A B C वेगळे भेटले तर मी त्याला काय म्हणणार? अपघटन. डिकम्पोज झाले, सेपरेट झाले. इथे तेच झाले मित्रांनो. पहा इथे आपल्याकडे एक मॉलिक्युल आहे तो मॉलिक्युल इथे काय झालाय? सेपरेट झालाय. म्हणून आपलं उत्तर काय असणार? अपघटन अभिक्रिया म्हणजेच काय? डिकम्पोजिशन रिॲक्शन. मग मित्रांनो हे पहिला ऑप्शन ABC तीनही महत्वाचेच आहे. तीनही कन्सेप्ट आपल्याला एक्झामसाठी ओरिएंटेड आहे, एक्झामसाठी महत्वाचे आहेत. चौथा आहे तो काय आहे? प्रकाश रासायनिक अभिक्रिया. म्हणजे या रिॲक्शन मध्ये तुम्हाला कुठे सनलाईट इन्व्हॉल्व झालेली दिसते का? नाही. जर याच्यामध्ये सनलाईट इन्व्हॉल्व झालेली नसेल याचा अर्थ काय मित्रांनो? की इथे प्रकाश नाही म्हणजे प्रकाश रासायनिक अभिक्रिया ही नाही. आता पुढचा प्रश्न पहा. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय? खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन असे म्हणतात? जड हायड्रोजन म्हणजे कोणता हायड्रोजन? हेवी हायड्रोजन. मग आपल्याला काय ओळखायचं आहे? आयसोटोप ओळखायचं आहे. म्हणजेच काय ओळखायचं आहे? समस्थानिक. हा मित्रांनो वन लाईनर आहे. इथे जास्त कन्सेप्ट लावायची गरज नाही. मग याचं उत्तर काय आहे आपल्याकडे? तर ड्यूटेरियम. लक्षात घ्या ड्यूटेरियम हा वन ऑफ द आयसोटोप आहे की जो कसा आहे? हेवी हायड्रोजन आहे. सो आपलं उत्तर काय असतं? ड्यूटेरियम. हा वन लाईनरचा क्वेश्चन आहे. आता पुढे या. पुढचा क्वेश्चन मध्ये काय विचारले पहा. डॅश डॅश हे तेल आणि चरबीमध्ये असंतृप्तता मोजण्यासाठी वापरतात. आता असंतृप्तता म्हणजे काय मित्रांनो? असंतृप्तता म्हणजे अनसॅच्युरेशन. दोन टाईपचे फॅटी ऍसिड असतात. सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड अँड अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. ऍक्च्युअली ही कन्सेप्ट बायोकेमिस्ट्री मधली आहे. आता लक्षात घ्या ज्यावेळेस आपण अनसॅच्युरेशनचा विचार करतो तर अनसॅच्युरेशनसाठी कोणतं आपल्याकडे मूलद्रव्य आहे किंवा कोणतं आपल्याकडे मॉलिक्युल्स आहेत तर कोणते मॉलिक्युल्स आहेत त्यासाठी आपण वापरतो आयोडीन मूल्य. आयोडीन मूल्य म्हणजेच आयोडीन व्हॅल्यू. मित्रांनो हा पण जो प्रश्न आहे
हा पण प्रश्न वन लाईनर आहे. प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे तेल आणि चरबी आहे त्या तेल आणि चरबीचं आपल्याला काय करायचं आहे, अनसॅच्युरेशन करण्यासाठी कोणतं व्हॅल्यू वापरतो किंवा कोणतं मूल्य वापरतं, तर कोणतं मूल्य आहे, आयोडीन मूल्य आहे. मग मित्रांनो हा जो आपला प्रश्न झालेला आहे हा पूर्ण वन लाईनर एकदम सोपा होता. देन पुढचा प्रश्न पहा, हा थोडा फिजिक्सच्या रिगार्डिंग आहे, एकदम सोपा आहे. पहा काय विचारलंय, वर फेकलेल्या कणाची गती शून्य असते. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, समजा हा पेन आहे मी वर फेकला, वर फेकल्यानंतर मित्रांनो आपल्याला कळतं हा काहीतरी ठराविक उंचीवरती जाणार आहे, तिथून पुन्हा काय होणार आहे, खाली येणार आहे. याच्यावरून काय समजलं मित्रांनो, समजा मी हा पेन फेकला, हा डायरेक्टली स्पेस मध्ये जाणार आहे का, नाही ना, तो कुठून तरी खाली येणार आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला पर्टिक्युलर एक हाईट आहे. मग लक्षात घ्या तो पर्टिक्युलर म्हणजेच कुठे जाणार आहे, तो एका उंचीपर्यंत जाणार आहे. मी काय म्हणतोय कळतंय का तुम्हाला, म्हणजे आपण काय फेकलाय, एक कण वरती फेकलाय, तो कण फेकल्यावरती आपल्याला त्याचं काय विचारलंय, त्वरण विचारलंय. त्वरणालाच काय म्हणतो मित्रांनो आपण, ऍक्सेलरेशन म्हणतो. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे, ऍक्सेलरेशन सांगायचं आहे. मग जे काही आपल्याकडे ऍक्सेलरेशन आहे ते कसं डिपेंड करतं, तर मित्रांनो सिंपल आहे. असं इमॅजिन करा की हा तो कण आहे, मी या कणाला वरती फेकलं, वरती फेकल्यानंतर तो कुठे गेला, एका ठराविक उंचीपर्यंत गेला. लक्षात घ्या कुठे गेला, एका ठराविक उंचीपर्यंत गेला. जर तो ठराविक उंचीपर्यंत गेला तर त्याचा जो वेग आहे तो वेग किती आहे मित्रांनो, शून्य. लक्षात घ्या प्रश्नाचं 90% उत्तर, सॉरी या प्रश्नाचं 90% उत्तर प्रश्नामध्येच आहे. म्हणजेच काय, ठराविक उंचीपर्यंत गेला तो वेग काय झाला, शून्य. वेग शून्य का झाला मित्रांनो, त्याला एक कारण आहे. कारण त्या वस्तूवरती एक फोर्स अप्लाय झाला. तो फोर्स म्हणजे कोणता, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण. लक्षात घ्या मित्रांनो, कोणता फोर्स झाला, ग्रॅव्हिटी. मग लक्षात घ्या जो आपला त्वरण आहे, जो आपला ऍक्सेलरेशन आहे, मग आपण कुणाच्या रिगार्डिंग असणार, टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी. मग आपल्या ऑप्शन मध्ये असं पर्याय शोधायचं आहे, हे पाच सापडले, गुरुत्वाकर्षणाएवढे त्वरण, किंवा इथे काय म्हटलं, इक्वल टू द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग याच्या मागे काय कन्सिडर होती, पेनवरती फेकला, कुठेतरी गेला, कुठेतरी गेला म्हणजे कोणती उंची, ठराविक उंची. त्या उंचीला गेल्यावरती वेग काय झाला, शून्य झाला. याचा अर्थ तो कुणाच्या तरी अंडर आहे. कुणाच्या अंडर आहे, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट आहे, सॉरी ग्रॅव्हिटीच्या अंडर आहे. जर तो ग्रॅव्हिटीच्या अंडर असेल तर याचा अर्थ ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण काय झालं, त्या ग्रॅव्हिटीला इक्वल झालं. म्हणून ऑप्शन 3 हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो ही कन्सेप्ट खूप सोपी आहे. भरपूर मुलांनी हा प्रश्न चुकवला होता, पण हा प्रश्न खूप सोपा आहे. मग आता मित्रांनो आपले सगळे क्वेश्चन संपलेले आहे, एक क्वेश्चन बाकी आहे, तो पण आपण घेऊयात. आता लक्षात घ्या या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय पहा, खालीलपैकी कुठे बर्नौली समीकरणाचा उपयोग होत नाही. आता मित्रांनो भरपूर मुलांना ज्यावेळेस हा प्रश्न आला त्यावेळेस भरपूर मुलं कन्फ्युज झाली की आता हे बर्नौली समीकरण काय आहे. तो खूप सोपं आहे. लक्षात घ्या बर्नौली समीकरण म्हणजेच द रिलेशनशिप बिटवीन फ्लुइड स्पीड. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, कोणता स्पीड, फ्लुइड स्पीड, की ज्याला आपण द्रव वेग म्हणतो. लक्षात घ्या कोणता वेग, द्रव वेग. त्याचबरोबर अजून कुणाचं रिलेशन आहे, प्रेशर. कुणाचं आहे, प्रेशर. आणि तिसरा आहे हाईट. मित्रांनो ह्या तीन गोष्टीवरती हा प्रश्न सुटतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, फ्लुइड स्पीड त्यालाच म्हणतो आपण द्रव वेग. लक्षात घ्या कोणता वेग म्हणतो, द्रव वेग. प्रेशर दाब, हाईट उंची, हे आपल्याला समजलं. या तिघांमध्ये जे रिलेशन आहे त्या समीकरणाला काय म्हणतो मित्रांनो आपण, बर्नौली समीकरण. लक्षात घ्या कोणतं समीकरण म्हणतो, बर्नौली समीकरण. तो बर्नौली समीकरण म्हणजे कुणाचं रिलेशनशिप, द फ्लुइड स्पीड, द प्रेशर अँड हाईट. आता आपल्याला उत्तराकडे जायचंय. आता लक्षात घ्या यांनी काय म्हटलं प्रश्नामध्ये, बर्नौली समीकरणाचा उपयोग नाही. मग या ऑप्शन 1 कडे, ऑप्शन 1 मध्ये काय म्हटलंय, एस्पिरेटर पंप. आता मित्रांनो जो एस्पिरेटर पंप आहे यांच्याकडे व्हॅन्चुरी इफेक्ट मिळतो. लक्षात घ्या ऍक्च्युअली तो व्हॅन्चुरी इफेक्ट वगैरे ज्यावेळेस तुम्ही पूर्ण सायन्स अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल. इथे कोणता इफेक्ट म्हणतो, व्हॅन्चुरी इफेक्ट. आणि व्हॅन्चुरी इफेक्टमुळे इथे असणारा जो द्रवाचा वेग आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. बर्नौली समीकरण कुणाचं रिलेशनशिप आहे, तर रिलेशनशिप बिटवीन फ्लुइड स्पीड, प्रेशर अँड हाईट. मला सांगा द्रव वेग आला का रिलेशन मध्ये, आला. म्हणजे इथे उपयोग आहे. प्रश्नामध्ये विचारले उपयोग नाही, म्हणजे हे आन्सर उपयोगात येतं. आता बी मध्ये या, बी मध्ये काय म्हटलं, व्हॅन्चुरी पंप. आता मित्रांनो व्हॅन्चुरी पंप काय आहे, ऍक्च्युअली व्हॅन्चुरी पंप हा व्हॅन्चुरी इफेक्ट वरती आहे. हा पण व्हॅन्चुरी इफेक्ट आहे, हा पण व्हॅन्चुरी इफेक्ट आहे. आपण उत्तरापर्यंत पोहोचलो मित्रांनो 50%. जर हा व्हॅन्चुरी इफेक्ट असेल तर काय होतं, तो व्हॅन्चुरी पंप आकुंचन पावतो. मित्रांनो आपल्याला माहित आहे कोणतीही गोष्ट आकुंचन पावली की त्याच्या आतमध्ये असणारा द्रवाचा वेग काय होतो, वाढतो. मग लक्षात घ्या व्हॅन्चुरी पंपामध्ये जो द्रव आहे त्या द्रवाचा वेग काय होणार, वाढणार. पण तिथे असणारा जो दाब आहे तो काय होणार मित्रांनो, कमी होणार. म्हणजे द्रव आणि दाब दोघांच्यात काय झालं, रिलेशनशिप झाली. मग दोघांच्यात रिलेशनशिप म्हणजेच कोणतं समीकरण, बर्नौली समीकरण. सुरुवातीलाच पाहिलं बर्नौली समीकरण तीन गोष्टींवरती डिपेंड आहे. द रिलेशनशिप बिटवीन द फ्लुइड स्पीड, प्रेशर अँड हाईट.
सो हा पण ऑप्शन मध्ये बर्नौली समीकरणाचा उपयोग आहे. लक्षात घ्या, उपयोग आहे. 3 मध्ये या, 3 मध्ये काय म्हटले, प्रवाहाची गती. आता प्रवाहाची गती मित्रांनो दोन गोष्टींवरती अवलंबून असते. पहिला म्हणजे दाबातील फरक. लक्षात घ्या, जो काही दाब आहे, दाब म्हणजे प्रेशर, त्यातील फरक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची उंची म्हणजे हाईट. आता मला सांगा, बर्नौली समीकरण 3 गोष्टीवरती आहे, फ्लुइड स्पीड, प्रेशर आणि हाईट. आता दाबातील फरक आणि उंची आला का शब्द इथे? म्हणजेच जर आपण ऑप्शन ए बी सी पाहिलं, तिघांमध्ये 3 शब्द आले, फ्लुइड स्पीड, प्रेशर, हाईट. तर या तिघांमध्ये कोणतं समीकरण वापरतात? बर्नौली समीकरण. आणि यांनी काय म्हटले, उपयोग नाही. सो आपलं उत्तर काय असेल? वरीलपैकी कोणतेही नाही. मग मित्रांनो, या प्रश्नावर समजलं किंवा आतापर्यंत जेवढे प्रश्न पाहिजे त्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे? थिअरी महत्वाचीच आहे. मग लक्षात घ्या, जर आपली थिअरी चांगली असेल आपण प्रत्येक प्रश्नापर्यंत पोहोचवू शकतो. आणि मित्रांनो, तुम्हाला आजचा आपलं पीवायक्यू सिरीजचं लेक्चर आवडलं असेल, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्याकडे नवीन व्हिडिओ ज्यावेळेस येतील त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत राहील. थँक्यू.